तळोदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचं आयोजन आनंद चौक या ठिकाणी करण्यात आलं होतं। यावेळी आमदार आमशा पाडवी व शिवसेनेचे तालुका प्रमुख अनुप उदासी यांनी भाजपच्या उमेदवारांवर जोरदार हल्लाबोल करत अनेक प्रश्न उपस्थित केलेत। पहा जाहीर सभेत नेमकं काय घडलं। की मोदीजींनी 2014 मध्ये एक नारा दिला होता। तो नारा होता काँग्रेस मुक्त भाजप, काँग्रेस मुक्त भारत। भारतामध्ये काँग्रेस पासून मुक्ती द्यायचं। पण मोठ्या दुर्दैवाने सांगावं लागत आहे की आजच्या तारखेला तळोद्याची जी भारतीय जनता पार्टी आहे ती काँग्रेस युक्त भाजप झालेली आहे। जे काँग्रेसमधनं जे उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टीने जे उमेदवारी दिलेली आहे, नगरसेवक पदाचे जे उमेदवार दिलेले आहेत, 21च्या 21 जे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षाचा जो देखील उमेदवार आहेत, तो नगराध्यक्ष देखील हा काँग्रेस त्यांनी हयाती भारतीय जनता पार्टीला शिव्या दिल्या। भारतीय जनता पार्टीचे उणे काढले, भारतीय जनता पार्टीला कमी लेखलं। आज ते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार झालेले आहेत। त्याचबरोबर 21 उमेदवारांपैकी 15 उमेदवार हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि आज ते भारतीय जनता पार्टीचा ताबा घेऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार झालेले आहेत। या ठिकाणी मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो का भारतीय जनता पार्टी ज्या पक्षांची सदस्य संख्या ही 10 कोटीपेक्षा जास्त आहे, त्या पक्षाला तळोदा शहरामध्ये निष्ठावंत भाजपवाले ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य भाजपमध्ये घालवले ते व्यक्ती यांना नाही मिळाले। माझा लहान भाऊ जगदीश परदेशी ज्याने भारतीय जनता पार्टीसाठी काम केलेले आहेत, भारतीय जनता पार्टीसाठी झोरे उचललेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे काम करतायत। माझा भाचा अंबालाल साठे जो भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत अनुसूचित जमातीचा जिल्हाध्यक्ष आहेत। त्याचबरोबर माझा एक दुसरा भाचा जो गोकुळ पवार जो भारतीय जनता पार्टीसाठी कोणाशीही वादविवाद करायला तयार होऊन जातो, लढण्यासाठी तयार होऊन जातो। असे निष्ठावंत यांना मिळाले नाही। काँग्रेसमधनं आयात केलेले तेच त्यांना मिळाले। ये सब पैसों का खेल है, माया करे चाया। बिचारे हे जे गरीब कार्यकर्ते होते यांना डावलून भारतीय जनता पार्टीने काँग्रेसमधनं आयात केलेल्या, सर्व काँग्रेसमधनं भारतीय जनतामध्ये प्रवेश केलेल्या, ज्यांनी केवळ 1 वर्ष असेल किंवा 2 वर्ष असेल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे, अशांना उमेदवारी दिलेली आहे आणि निष्ठावंत भाजपवाल्यांना एक प्रकारे त्यांनी डावललेलं आहे। मी या ठिकाणी शिवसेनेचा जरी उमेदवार असलो, शिवसेना नगराध्यक्षाचा उमेदवार लढत असली किंवा शिवसेना स्वबळावर लढत असेल तरी छाती ठोकून सांगतो की 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाल्यानंतर तळोदा शहराचा कायापालट झाला होता। अजय भैया हे नगराध्यक्ष झाले होते, तळोदा शहराचा कायापालट करण्यामध्ये या ठिकाणी सर्व बसलेले काही व्यक्ती नगरसेवक होते, ते काँग्रेसमध्ये होते तरी त्यांनी सहकार्य केले होतं आणि तळोदा शहराचा कायापालट केला होता। काय चूक होती अजय भैयाची की त्याला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला नाही? जर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीने अजय भैयाला दिलं असतं, नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी डॉक्टर शशिकांत वाणी साहेबांना दिलं असतं, तुम्ही या ठिकाणी सांगतो की आमच्या आमशा दादा पाडवी आणि चंदू भैया हे देखील भारतीय जनता पार्टीजवळ युती करून लढले असते। या ठिकाणी मी प्रामुख्याने माझ्या मतदार बंधूंना सांगू इच्छितो, केवळ पैशासाठी, पैशाचा खेळ मातवण्यासाठी अजय भैया सारख्या निष्ठावंताला उमेदवारीपासून नाकारलं, डॉक्टर वाणी सारख्या निष्ठावंतांना उमेदवारीपासून नाकारलं, जे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत होते त्यांना उमेदवारीपासून नाकारलं आणि काँग्रेसमधनं आलेल्या लोकांना त्यांनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं। आम्ही स्वाभिमानी आहोत, ही गोष्ट आम्ही सहन केली नाही आणि म्हणूनच आम्ही भारतीय जनता पार्टीजवळ युती केली नाही आणि आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला। या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की कालच्या परवाच्या एक भाषणामध्ये मी क्लिप ऐकली की बारगळ जागीरदाराचा जो मुद्दा असेल, तो बारगळ जागीरदाराचा मुद्दा जर कोणी सोडवू शकतं तर तो भारतीय जनता पार्टी सोडवू शकते, इतर पक्षाचे लोक सोडवू शकत नाही। मला एकच प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी, मागच्या 6 वर्षापासून तुम्ही आमदार होते, 6 वर्षापासून तुम्ही आमदार होता, तुम्ही या 6 वर्षात बारगळ जागीरदाराचा प्रश्न का उचलला नाही? माझे बहुतांश आदिवासी बांधव आहेत, त्या आदिवासी बांधवांचं घर हे बारगळ जागीरदारांच्या जागेवर आहेत। मोठ्या दुर्दैवाने या गोष्ट सांगावी लागते की संपूर्ण देश
इंग्रजांपासून स्वतंत्र झाला, परंतु तळोदा हे एकमेव असं गाव आहे की जे गाव इंग्रजापासून स्वतंत्र होऊन देखील जहागीरदारीपासून मुक्त झालेलं नाही. ही खंत आमच्या मनामध्ये होती. म्हणून मी असेल, जितू भैया असेल, हितू भाऊ असतील, संदीप भैया असतील, गौतम सेठ असतील, आम्ही सर्वांनी एक विचार केला की ज्या गावामध्ये आपला जन्म झालेला आहे, ज्या गावाचा आपण काहीतरी देणं लागतो, आपले जे समाज बांधव आहेत ते समाज बांधवांचं देखील आपण काही देणं लागतो. म्हणून आम्ही हा बारगळ जागीरदारांचा लढा मागच्या 6 महिन्यापासून लढतो आहे. आणि या लढ्यामध्ये आम्हाला माननीय आमदार आमशादादा पाडवी, माननीय आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेब हे भक्कमपणे आम्हाला साथ देत आहेत. आमशादादांनी सांगितलं, चंदूभयांनी सांगितलं की हा लढा लढत असताना जर मंत्रालयामध्ये हा लाभ मिळाला नाही तर आम्ही ते हायकोर्टामध्ये जाऊ, हायकोर्टामध्ये न्याय मिळाला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या सर्व आदिवासी बांधवांना बारगळाच्या पाशातून मुक्त करू आणि त्यांना त्यांच्या हक्काचं घरकुल देऊ. म्हणून माझी विनंती आहे सर्व मतदार बंधूंना की भूलथापांना बळी पडू नका. काम कोण करतंय, काम जो करत असेल त्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहा, त्यांना मतदान करा. अजून दुसरी एक गोष्ट सांगावी लागते. आज भारतीय जनता पार्टी तर्फे जितू भाऊ माळी हे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडनं भाग्यश्रीताई नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. यांच्या 25 तुम्ही बघितलं असेल, माझ्यापेक्षा वयाने काही मोठे असतील, अनुभवाने काही मोठे असतील, यांचं समझोता पूर्वी यांच्यामध्ये विस्तव सुद्धा जात नव्हता, दोघांमध्ये विस्तव देखील जात नव्हता. परंतु स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी ते एकत्र आले. ज्यांनी मागच्या 50 वर्ष तळोदा शहराला वेठीस धरलेलं होतं, मागचे 50 वर्ष ज्यांच्या लढाई भानगडीमुळे तळोदा शहर बदनाम झालेलं होतं, ते लोक स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी एकत्र आलेले आहेत. या ठिकाणी मी सांगतो, यांचा एकच मंत्र आहे, आपण दोघं भाऊ जसे शेतकेडी वाटून खाल्ली तशी नगरपालिका देखील वाटून खाऊ. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की जर तुम्ही यांची सत्ता यांच्या हातामध्ये दिली तर तुम्हाला तुमचे काम करण्यासाठी एक खळ्यामध्ये बोलवेल आणि दुसरा थिएटरमध्ये बोलवेल. परंतु शिवसेना ही रस्त्यावर उतरणारी आहे, शिवसेना ही तुमच्यासाठी काम करणारी आहे. शिवसेनाचे नगरसेवक असतील, शिवसेनाचे नगराध्यक्ष असतील, हे सर्व नगराध्यक्षाचे उमेदवार तुम्ही सांगाल त्या ठिकाणी रस्त्यावर तुम्ही जर आमचा नगराध्यक्ष निवडून आला, आमचे नगरसेवक निवडून आले, तुम्ही रस्त्यावर त्यांना उभं करा आणि तुमचं काम सांगा. तुमचे काम आम्ही याच्यापूर्वी देखील करत होतो आणि आज देखील करत आहोत आणि भविष्यात देखील आम्ही करत राहू. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की राष्ट्रवादी सोडा, भारतीय जनता पार्टी सोडा. तुम्हाला तळोदा जर भयमुक्त करायचं असेल तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही शिवसेनेचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत हितेंद्र भैया क्षत्रिय आणि शिवसेनेचे जे नगरसेवक पदाचे सर्वच्या सर्व जे उमेदवार आहेत त्यांच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबा आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हितू भैया क्षत्रिय आणि सर्व नगरसेवकांना आपण बहुमताने निवडून द्या. अजून एक ठिकाणी तुम्हाला या गोष्ट एक सांगावीशी वाटते. या ठिकाणी आपला माळी समाज जो आहे, माळी समाज हा शेतकरी कष्टकरी समाज आहे. तळोदा शहराबाजून जो बायपास बनवण्यात आलेला आहे, ज्याला आपण राजपथ म्हणतो, संदीप भैयांनी सांगितलंय की तो राजपथ न राहता खडीपथ झालेला आहे आणि धूळपथ झालेला आहे. त्या राजपथामध्ये ज्या माझ्या माळी समाजाच्या बांधवांची जमिनी गेलेल्या आहेत त्यांना मागच्या 2 वर्षापासून आश्वासन दिलं जात आहे की तुम्हाला आम्ही जमिनीचा मोबदला मिळवून देऊ. मी या ठिकाणी विचारतो, कोणत्या तरी माळी समाजाच्या समाज बांधवाला ज्याची जमीन राजपथामध्ये गेलेली आहे जमिनीचा मोबदला मिळालेला आहे का? जर कोणी आलं असेल तर त्याने सांगावं. जमीनना मोबदला कोणले भेटेल का? कपिल भाऊ आमचे आहेत त्याच्यामध्ये, यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. केवळ भूल थापा दिल्या जात आहेत की तुम्हाला जमिनीचा मोबदला मिळवून देऊ. शासनाच्या नियमानुसार ज्या जमिनी जातात, हायवे असेल किंवा जे हे असतील त्याच्यासाठी ज्या जमिनी जातात त्याचा मोबदला शासनामार्फत दिला जात असतो. परंतु नगरपालिकेच्या बायपाससाठी जो रस्ता बनवण्यात आलेला आहे, राजपथ बनवण्यात आलंय, त्याचा मोबदला कोणाला देखील मिळालेला नाही आहे. केवळ खोटं आश्वासन दिलं जातं की आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. या महाराष्ट्र राज्याचं तत्कालीन
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब ते इथे 5-10 मिनिटात पोहोचणार आहे आणि म्हणून आपण शांतता ठेवावे। आज जो तोडुदाचा विषय आहे ते आपण साहेबांकडून जे विषय असेल ते सोडवून घेऊ। पण या तोडुदा वासींना आजपर्यंत आपण ज्यांना निवडून दिलं त्याने काय केला किंवा काय करणार होते किंवा काय बाकी ठेवलं याच्यावर आपण मार्गदर्शन करणार आहे। आमचे नगराध्यक्षाच्या उमेदवार जे हितूभाऊ क्षत्रिय आणि त्यांचे पूर्ण टीम या मंचावर बसलेली आहे। मी रात्री 1 ते 6 परगावामध्ये माझी एक बैठक झाली आणि त्या बैठकमध्ये तिथले स्थानिक जे उमेदवार आहे आपले आणि तिथे असं माहिती पडली का काही ठिकाणी शेंडात बांधून ठेवले आहे पण त्यांना पाण्याचीच व्यवस्था नाही किंवा ज्या एरियात आपले माणसे राहतात त्या माणसामध्ये रस्ते नाही आणि जिथे कुत्रे बसतात तिथे रस्ता करतात। हा विषय माझ्या नजरेसमोर आला पण माझी तुम्हाला हात जोडून हे विनंती राहील का या सर्वपेक्षा जुनी 1865 पासून हे नगरपालिका आहे आणि जे आज विरोधक उभे आहे ते एका घराण्यामध्ये 40 वर्ष त्याने हे नगरपालिका चालवली आणि एक बाजूमध्ये आहे ते सुद्धा या 5 वर्षामध्ये पदवर होते। माझी तुम्हाला एक विनंती राहील या तोडुदामध्ये काही लोक आज सांगताय का प्रश्न आम्ही सोडवू मग एक प्रश्न पडतो मग ते प्रश्न सोडवण्यासाठी काय तोडुदावासीने सांगितलं होतं बाबा आम्हाला असंच घाणमध्ये राहू द्या आम्हाला घर पासून वंचित ठेवा हे तोडुदावालाने सांगितलं होतं का? अरे काम करण्याची दादन लागती दानात। जर हा विषय आज घरकुलचा विषय आला घरकुल विषय हा आदिवासी समाजाचा असतो आणि घरकुल जवळजवळ 1700 घरकुल हा पेंडिंग आहे हे कोणाला दिसलं नाही का? आणि जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे त्याला भारतीय जनता पार्टीचे विचार केव्हा आहे कारण तो कालपर्यंत तर काँग्रेसमध्ये होता आणि काँग्रेसमध्ये त्याच परिवाराने 40 वर्षे नगराध्यक्ष पद घुसवलं। मग या 40 वर्षामध्ये चांगला विकास का केला नाही किंवा जो बारगड आहे तो प्रश्न का सोडवला नाही हे आता फक्त आपल्याला खोटं बोलून मतदान करण्यासाठी येणार। पण मी तुम्हाला विनंती करण्यासाठी यासाठी उभा आहे तुम्ही एक वेळा धनुष्यबाण आणि हितू दादाला निवडून द्या आमची पूर्ण टीमला निवडून द्या। तुमच्या बारगडचा प्रश्न हा आमच्या पाडवी चांदू भैया आणि आपला जो नेता मुख्य नेता येणार आहे एकनाथराव शिंदे साहेब त्याच्याकडून आम्ही तुमचा प्रश्न सोडवून जे घरकुलचा विषय आहे 1700 घरकुल कमी नाही असतो। जर तुम्हाला काम करायचे होतं तर माझ्या गरीब या लोकांची योजना का थांबवली कारण आता येतील या भागामध्ये गाडारचे काम आम्ही करून देऊ इथे रस्ता चांगला बनवून देऊ इथे पाण्याची व्यवस्था करून देऊ इथे सेंटरची व्यवस्था करून देऊ तुमचा जो जागा आहे तुमच्या नावावर करून देऊ। अरे बाबा तुम्हाला कोणी बसवून ठेवलं होतं तुम्ही सत्तामध्येच होते मग सत्तामध्ये असताना या लोकांचे घर त्यांच्या नावावर का केले ना हा प्रश्न पडतो। मी तुम्हाला सांगतो मी एक सामान्य परिवार मधून आमदार झालो आहे। जसं माझ्या मतदारसंघामध्ये जे 35 वर्षाचे राज्य होतं पण एक सामान्य परिवारचा आमच्या पाडवी ज्याला माझ्या लोकांनी तिथे निवडून दिलं
आमचं काम करेल, तसा आपला एक गरीब परिवारचा हितू दादा आहे आणि माझे सर्व नगरसेवकचे जे उमेदवार आहे हे गल्ली गल्लीत फिरून हे काम करणारे आम्ही शिवसेनाचे उमेदवार दिले आहे. यांना एक वेळा निवडून द्या. कोणताही काम असेल तर तुमचा फक्त शिवसेना काम करेल. एक खोटाडे फक्त आश्वासन देतील, अरे तुम्ही आजपर्यंत सत्तावर आहे, मग तळोदाचा प्रश्न का सोडवलं नाही? माझ्या तळोदावासीच्या सर्वांना, सर्व समाजाला हात जोडून विनंती राहील, जर तुम्हाला या तळोदाचा चेहरा मोहरा बदलायचे असेल तर फक्त या महाराष्ट्र राज्याचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब करू शकतो, हे गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. कारण का देतो? मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल, आता कोणी येतो सांगतो ही योजना आम्ही बनवली, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे का रोडवर उभा राहून सही करणारा असेल, चालता सही करणारा असेल तर एकनाथराव शिंदे साहेबांसारखा याच्या आधीही मुख्यमंत्री झाला नाही, याच्या नंतर बी होणार नाही, असं आमचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब होते. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली. माझ्या इथे जास्तीत जास्त मुख्यमंत्री लाडकी बहीण बसलेली, यांना माझी हात जोडून विनंती राहील, कारण फक्त शिंदे साहेबांनी ही योजना का काढली? का तमाम जे आदिवासी समाज असेल, दुसरे जे गरीब समाज आहे कोणाकडे, आणि या सभेसाठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता बंधू भगिनी आणि मित्रांनो, साहेब तळोदा हे शहर सर्वात जुनी नगरपालिका आहे नंदुरबार जिल्ह्यातली, आणि या वेळेला पहिल्यांदा आपण धनुष्यबाणवरती ही पूर्ण नगरपालिका लढवतोय, हे आमच्यासाठी खऱ्या अर्थानं भूषणाची बाब आहे. आजपर्यंत या शहराला पाहिजे तसा विकास झाला नाही आणि दुर्दैवानं कोणी केला नाही. आता आम्ही वचन दिले आहेत या शहरामध्ये, तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झाल्यानंतर दर शुक्रवारी आम्ही इथं येतो, दर शुक्रवारी आपल्या कार्यालयात बसतो आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. सर, इथले प्रश्न महत्वाचे आहेत, मी जास्त लांबलचक भाषण देणार नाही, पण इथला एक प्रश्न आहे तो जागीरदारीचा. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जागीरदारी नष्ट झाली, वतनदारी नष्ट झाली, पण दुर्दैवानं या तळोद्यामध्ये बारगळ जागीरदारच्या नावाने अर्ध तळोदा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ बी माझ्या गरजू आदिवासींना, सर्व समाजाचे लोक त्याच्यामध्ये आहेत, पण त्यांना भेटत नाही. नगरपालिकेचे रस्ते सुद्धा बारगळांच्या नावावरती आहे. आणि अशा अडचणीच्या ह्याच्यात आम्ही, केंद्र सरकारने एवढी मोठी योजना आणली, महाराष्ट्र सरकार त्याला पैसे देतं, परंतु त्या बिचाऱ्यांना घरकुलांचा लाभ मिळत नाही. मी स्वतः लक्षवेधी टाकली होती साहेब, लक्षवेधीला बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं होतं की अधिवेशन संपल्यावर रघुवंशी मी तुमची मीटिंग घेईल. आमच्याबरोबर मीटिंगही घेतली आणि मीटिंग घेऊन त्यांनी प्रश्न सोडवण्याचं वचन दिलंय. माझी विनंती आहे, उपमुख्यमंत्री म्हणून आपण आपल्या दालनात बावनकुळे साहेबांच्या बरोबर आमची मीटिंग लावावी आणि हा प्रश्न सोडवून दिला तर सर, या तळोद्याची जनताच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब राहतील, असं चित्र इथं आहे. आजही पिण्याच्या पाणी शुद्ध मिळत नाही साहेब, फिल्ट्रेशन प्लांट इथं नाही. तुम्ही फार पैसे दिले आहेत, 100 कोटीच्या वर इथं रस्त्याला आणि याला 130 कोटी रुपये दिले, पण दुर्दैवानं आमच्या मित्रपक्षाच्या आमदारानं ज्या नगरविकास खात्याने पैसे दिले त्या नगरविकास खात्याच्या नेत्याचा फोटो सुद्धा लावला नाही. जे रस्ते झाले ते तुमच्या निधीतून झाले आहेत, पण फिल्ट्रेशन प्लांट या शहराच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते करायचं आहे. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंड गावामध्ये येऊन गेलं, त्याच्या अवतीभोवती सगळ्या कॉलन्या होऊन गेल्या आहे आणि म्हणून डम्पिंग ग्राउंडचा एक महत्त्वाचा इश्यू आहे. बाकी किरकोळ आहे, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा इथं उभा राहायचा आहे, ते आमचं काम आहे, पण फक्त महाराष्ट्र सरकारची NOC मिळवून देण्याची जबाबदारी तुमची राहील. आम्ही पुतळा उभारू साहेब. प्रत्येक गोष्ट
प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यावर ढकलणार नाही. तुमच्या आशीर्वादानं आम्ही बी 2-2 आमदार आहोत. आमची बी जबाबदारी आहे काहीतरी करायची. आणि म्हणून आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा, या शहरामध्ये माळी समाज जास्त आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे सुद्धा आम्हाला बसवायचे आहेत. त्याच्यासाठी आपली मदत आम्हाला लागेल. भविष्यामध्ये या शहराला. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, तळोदा.